पुण्यातील नरसापूर अत्याचार प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे। एका 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या केली। एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाखाली लपवून ठेवला। चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आणि तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होती। पण खरंच आपल्या देशात बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाते का? प्रत्येक वेळी अशी बातमी ऐकली की अंगावर शहारे येतात, राग येतो, असहाय्यता वाटते आणि मग एकच प्रश्न डोक्यात येतो, अशा लोकांना सरळ फाशी का दिली जात नाही? नरसापूर प्रकरणाने पुन्हा एकदा आपल्याला हादरवून सोडले। लोक रस्त्यावर उतरले, आंदोलनं झाली, आरोपीला कडक शिक्षा द्यावी हीच सर्वांची मागणी। पण ही फक्त एकच केस नाहीये, अशा अनेक घटना आपण दरवर्षी पाहतो आणि प्रत्येक वेळी तोच प्रश्न, न्याय इतका उशिरा का मिळतो? भारतात बलात्कार हा अत्यंत गंभीर आणि निंदनीय गुन्हा मानला जातो आणि यासाठी कडक शिक्षेची तरतूदही कायद्यात आहे। भारतीय कायद्यानुसार बलात्कारासाठी सामान्य शिक्षा IPC कलम 376 अंतर्गत किमान 10 वर्ष सश्रम कारावास आणि काही प्रकरणांमध्ये आजीवन कारावासासह दंड अशी तरतूद आहे। गंभीर प्रकरणांमध्येही कडक शिक्षा दिली जाते। पीडितेवर गँगरेप म्हणजे सामूहिक बलात्कार झाला असेल तर IPC 376D मध्ये 20 वर्ष ते आजीवन कारावास आणि दंड अशा शिक्षेची नोंद आहे। अल्पवयीन म्हणजे 16 वर्षांखालील मुलीवर अत्याचार केल्यास 20 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते। तसंच 12 वर्षाखालील मुलींवर अत्याचार किंवा बलात्कार घटनेसाठी आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आरोपीला होऊ शकते। बलात्कारामुळे मृत्यू किंवा पीडितेची अवस्था गंभीर झाली तर IPC 376A अंतर्गत आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड अशी शिक्षा दिली जाऊ शकते। पोलीस, सरकारी कर्मचारी किंवा विश्वासाच्या नात्यातील व्यक्तीने केलेल्या बलात्कार गुन्ह्यासाठी अधिक कडक शिक्षा होऊ शकते। पण बलात्कार प्रकरणात फाशी दिली जाते का? भारतीय कायद्यानुसार काही विशेष प्रकरणात फाशीची म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते। 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार गुन्हा IPC 376AB शिक्षा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड। बलात्कारामुळे पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती व्हेजिटेटिव्ह म्हणजेच वनस्पती सदृश अवस्थेत गेली तर IPC 376A अंतर्गत आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते। पुन्हा बलात्कार करणाऱ्या आरोपीला IPC 376E अंतर्गत आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड होऊ शकतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बलात्कार प्रकरणात फाशी दिली जातेच असं नाही। न्यायालय रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर प्रकरणांमध्येच मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेते। प्रत्येक केसचे पुरावे, परिस्थिती आणि गुन्ह्याची तीव्रता पाहूनच न्यायालय निर्णय देते। थोडक्यात काय तर भारतीय कायद्यात बलात्कारासाठी फाशीची शिक्षा आहे, पण ती फक्त अत्यंत गंभीर प्रकरणांमध्येच दिली जाते। आता नरसापूर प्रकरणातील आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे। याआधी त्याने बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर आहे, त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल। पण तुम्हाला काय वाटतं, नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।